गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज चॅप्टर नंबर 2 मॅट्रिसेस चे सेकंड लेक्चर स्टार्ट करणार आहोत. या ठिकाणी आपण फर्स्ट लेक्चरला डेफिनेशन बघितलं, 11th मध्ये जे झालेलं आहे मॅट्रिक्स डिटर्मिनंट दोघांचे डेफिनेशन टाइप्स ऑफ मॅट्रिसेस बघितलेलं आहे. या ठिकाणी आपण आता इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन बघणार आहोत. तर यामध्ये फर्स्ट आता या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, तर इलेमेंटरी ट्रान्सफॉर्म कसं करायचं मॅट्रिक्स मध्ये. आता डिटर्मिनंट मध्ये आपण एक डिटर्मिनंट दिलेला असेल, आपल्याला समथिंग काहीतरी डिटर्मिनंट दिला आहे 2 3 4 1. या ठिकाणी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण इझिली फाइंड करतो. 2 into 1 minus 3 into 4 is equal to 2 into 2 minus 12 is equal to -10. आपल्याला इझिली इथं व्हॅल्यू फाइंड करते. बट आता हेच आपल्याला जर मॅट्रिक्स, आता मॅट्रिक्स म्हणजे काय, आता या ठिकाणी फक्त हा डिटर्मिनंटला इथं स्क्वेअर फॉर्म मध्ये केल्यानंतर हा त्याला तुमचा मॅट्रिक्स फॉर्म होतो. या ठिकाणी मॅट्रिक्स आपल्याला मॅट्रिक्सची व्हॅल्यू अशी फाइंड करता येत नाही, तर त्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला इलेमेंटरी ट्रान्सफॉर्म करावं लागतात. फर्स्ट आता इलेमेंट कसे ट्रान्सफॉर्म करायचे, तर या ठिकाणी बघा तोच मॅट्रिक्स आपण परत घेतलेला इथं 2 3 4 1. या ठिकाणी यामध्ये फर्स्ट हा R1 फर्स्ट रो आहे अँड सेकंड R2 हा सेकंड रो आहे. तर या ठिकाणी रो ट्रान्सफॉर्म करायचे म्हणजे काय, तर आपल्याला समजा RI जे या ठिकाणी ith रो आहे आणि जेथ पण रो आहे, तर आपल्याला RI जे, तर याचं मीनिंग काय होतं, हा या फॉर्म मध्ये लिहा किंवा RI टेन्स टू RJ मीन्स इंटरचेंज द रो. इथं रो चेंज करायचंय. तर कसं करायचं आपल्याला, आता सपोज मी R12 म्हटलं, या ठिकाणी R12 चं मीनिंग काय होणार की सेकंड रो फर्स्ट रोच्या ठिकाणी जाईल आणि फर्स्ट रो इंटरचेंज होतील दोघं रो. नवीन मॅट्रिक्स मिळेल तुम्हाला 4 1 2 3. या ठिकाणी याला म्हणतात इंटरचेंज द रो. सेम जसं रो करतो तसंच आपल्याला कॉलम सुद्धा चेंज करता येतात. मीन्स C1 2 मीन्स आता C12 म्हटल्यानंतर या ठिकाणी हे दोघं कॉलम जे आहे आपले 1 3 सेकंड कॉलम अँड फर्स्ट कॉलम तुमचा 2 4. या ठिकाणी याला म्हणतात इंटरचेंज द कॉलम. जसा रो चेंज होतो तसा सेम कॉलम सुद्धा आपल्याला या ठिकाणी चेंज करता येतो. नंतर आपण सेकंड एखादी मल्टिप्लिकेशन म्हणजे एखाद्या रोला किंवा कॉलमला सेकंड कंडिशन आहे, त्याच्यामध्ये आपली या ठिकाणी सेकंड कंडिशन की एखाद्या रोला किंवा कॉलमला म्हणजे RI किंवा RCI या फॉर्म मध्ये रो किंवा कॉलम, या कॉलमला किंवा रोला आपल्याला स्केलर मल्टिपल, एखादी स्केलर नॉन झिरो स्केलर मल्टिपल अप्लाय करावा लागतो. म्हणजे KRI याचं मीनिंग काय होईल की K इज अ स्केलर मल्टिपल. RI किंवा KCJ या फॉर्म मध्ये एखादी मॅट्रिक्स असेल 1 4 2 -1 या ठिकाणी, तर या मॅट्रिक्सला आपल्याला या मॅट्रिक्स मध्ये आपल्याला काय करायचंय, मी 2R2 म्हटलं तर या ठिकाणी सेकंड रोला काय करतोय आपण 2 ने मल्टिप्लाय करतोय. मग नवीन मॅट्रिक्स कसा फॉर्म होणार, या ठिकाणी 1 4 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2 into R2 2 into 2 4 2 into -1 -2 देन दिस इज द न्यू मॅट्रिक्स फॉर्म होतो. या ठिकाणी तसंच सेम कॉलमला जसं रोला आपण स्केलर मल्टिपल अप्लाय करतो तसंच आपल्याला या ठिकाणी कॉलमला सुद्धा स्केलर मल्टिपल अप्लाय होतो. ही झाली आपली सेकंड कंडिशन. त्याच्यानंतर आपल्याला आता थर्ड कंडिशन बघायची आहे की या ठिकाणी थर्ड कंडिशन मध्ये काय, तर ऍडिशन टू द एलिमेंट ऑफ एनी रो or column to the same multiple of the corresponding elements of any other row or column. म्हणजेच काय, सपोज मी जर एखादी रो कन्सिडर RJ
एक रो कन्सिडर केला RJ, देन या ठिकाणी RJ प्लस KRI. याचं मिनिंग काय होणार आहे की आपल्याला या ठिकाणी बघा फर्स्ट ऍडिशन करतो आपण. ऍडिशन म्हणजेच काय तर एखाद्या रो मध्ये आपल्याला आपण जो स्टार्टिंगला जो फर्स्ट रो लिहितो त्या फर्स्ट रोला आपल्याला काय करायचं इंटरचेंज त्या रो मध्ये इंटरचेंज करावा लागतो. आता या ठिकाणी RJ प्लस KRI म्हणजे स्केलर मल्टिपल सेकंड रोला आपण मल्टिप्लाय केलेला आहे सेकंड रोच्या एलिमेंटला. मग सपोज एखादी मॅट्रिक्स या फॉर्म मध्ये असेल तुम्हाला 2 3 4 -1 या ठिकाणी -1 या फॉर्म मध्ये हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे. या मॅट्रिक्सला आपल्याला काय करायचं आहे आता मी सपोज R2 प्लस 2R1 हे एक इक्वेशन आहे. हे इक्वेशन आपल्याला अप्लाय करायचं म्हणजे ट्रान्सफॉर्म करायचं आहे. आता या ठिकाणी आता R2 प्लस 2R1 तर याचं मिनिंग काय होणार आहे सेकंड रो ला आपल्याला काय करायचं सेकंड रो मध्ये आपल्याला ऍडिशन करायची आहे. सेकंड रो मध्ये ऍडिशन करताना आपल्याला प्लस 2 into R1 फर्स्ट रो ला काय करायचं फर्स्ट रोच्या एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करायचं. आता तुमचा सेकंड रो हा आहे R2 आणि हा फर्स्ट रो आहे R1. या ठिकाणी आता ऍडिशन करताना म्हणजे नवीन जो मॅट्रिक्स मिळणार आहे या ठिकाणी तर त्यामध्ये पहिला रो तसं राहील. आपल्याला फर्स्ट रो मध्ये कुठला चेंज करायचा नाही. जो आपण सुरुवातीला लिहितो स्टार्टिंगला फर्स्ट टाइम जो रो आपण घेतलेला असतो त्या रो मध्ये फक्त आपल्याला इंटरचेंज करावा लागतो म्हणजे चेंज करावा लागतो या ठिकाणी. तर R2 मध्ये काय चेंजेस होणार इथं तर आपण फर्स्ट एलिमेंट काय 4 प्लस 2 into आता R1 च्या एलिमेंटची व्हॅल्यू काय आहे 2 तर ज्यावेळेस याची सम येणार आहे 4 प्लस 2 into 2 मीन्स 2 into 2 4 प्लस 4 8 होईल म्हणजे या ठिकाणी तुमची फर्स्ट व्हॅल्यू काय येणार आहे 8. नंतर या ठिकाणी सेकंड -1 प्लस 3 आता -1 प्लस 2 into 3 6 -1 5 म्हणजे तुमचा जो नवीन मॅट्रिक्स मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला फर्स्ट आपण चेंज केला या ठिकाणी तर आपल्याला जो मॅट्रिक्स मिळतो तो या ठिकाणी 2 3 8 5 म्हणजे अशा प्रकारे आपण काय करतो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करतो. आणि जसं आपण रोज साठी करतो तसंच आपल्याला कॉलम साठी सुद्धा करता येतं. CK टेन्स टू मी जर म्हटलं CK प्लस K into CI तर याचे सुद्धा चेंजेस असाच होणार आहे की एक CK म्हणजे जो स्टार्टिंगला लिहितो आपण त्याच्यामध्येच आपल्याला चेंज करावा लागतो. नंतर आपण बघणार आहे डेफिनेशन ऑफ इनव्हर्स. आपल्याला काय बघायचं आहे सेकंड इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्सची डेफिनेशन बघायची आहे. तर या ठिकाणी इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स तर इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स मध्ये एखादी मॅट्रिक्स अ स्क्वेअर मॅट्रिक्स दिलेला असेल ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स देयर एक्झिस्ट अ स्क्वेअर मॅट्रिक्स बी ऑफ सेम ऑर्डर दोघांची ऑर्डर सेम असेल सच दॅट या ठिकाणी जर दोघांची ऑर्डर सेम असेल तर या ठिकाणी इक्वेशन बघा AB इज इक्वल टू I इज इक्वल टू BA या फॉर्म मध्ये जर असेल तर या ठिकाणी B हा इनव्हर्स असेल A चा. B इज इनव्हर्स ऑफ A मॅट्रिक्स. तर इट इज डिनोटेड बाय A raised to -1. इनव्हर्स कशाने डिनोट करतो आपण तर A raised to -1 ने डिनोट करतो. देन दिस इक्वेशन राईट A into A inverse is equal to I is equal to A inverse into A. This is the I is identity matrix. या ठिकाणी या फॉर्म मध्ये इनव्हर्स फॉर्म होतो A raised to -1 हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. पुढे फर्स्ट इनव्हर्स फाइंड करायचं आहे पण त्या अगोदर इनव्हर्स कशाने डिनोट करतो हे महत्त्वाचं आहे. ही झाली इनव्हर्सची डेफिनेशन या फॉर्म मध्ये.
त्यानंतर आपल्याला एक थेरम दिलेला आहे, युनिकनेस थेरम दिलेला आहे. युनिकनेस ऑफ इनवर्स ऑफ मॅट्रिक्स, छोटासा थेरम आहे या ठिकाणी. जर प्रूव्ह दॅट इफ ए इज अ मॅट्रिक्स, एक ए मॅट्रिक्स दिलेला असेल तर त्या ठिकाणी देन इट्स इनवर्स एक्झिस्ट, देन इट इज युनिक. जर इनवर्स एक्झिस्ट होत असेल तर तो इनवर्स कसा असेल, युनिक असेल. आणि त्याचं प्रूफ दिलेलं आपल्याला, थेरमचं प्रूफ करायचं आहे. मग की आपण काय करणार, लेट ए बी अ मॅट्रिक्स, लेट ए एक मॅट्रिक्स दिलेला आहे या ठिकाणी. A be a square matrix A be a square matrix, let it possible. आपण काय करतोय, अशी कंडिशन पॉसिबल होईल का इथं की B and C टू बोथ द इनवर्स ऑफ A. आपण या ठिकाणी म्हणतोय की A मॅट्रिक्सला B आणि C हे दोन आपण इनवर्स कन्सिडर केले. इनवर्स जर असतील B आणि C दोघं A मॅट्रिक्सचे, तर या ठिकाणी त्या बाय डेफिनेशन ऑफ इनवर्स नुसार AB इज इक्वल टू BA इज इक्वल टू I फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करणार. आणि सेम सेकंड C साठी सुद्धा आपण AC इज इक्वल टू CA इज इक्वल टू I याला सेकंड इक्वेशन कन्सिडर करणार. देन नाउ B इज इक्वल टू BI. एखाद्या आयडेंटिटी मॅट्रिक्सला जर दिलेल्या मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केला तर जो दिलेला मॅट्रिक्स असेल तोच येतो. त्या ठिकाणी आपण त्या मॅट्रिक्स म्हणून आपण B इज इक्वल टू BI कन्सिडर केल्यानंतर आपण I फ्रॉम इक्वेशन 1 वरनं I ची व्हॅल्यू पुटअप केली. B इंटू AC I ची व्हॅल्यू पुटअप करतो A इंटू C. तर B लेट A बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स. या ठिकाणी हा A स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. लेट इट पॉसिबल, आपण काय म्हणतोय, लेट इट पॉसिबल B and C both the inverse of A. Then definition of inverse AB is equal to BA is equal to I. याला इक्वेशन 1 कन्सिडर करणार आपण. सेकंड AC is equal to CA is equal to I याला सेकंड इक्वेशन कन्सिडर करणार. नाउ B is equal to BI मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केला. परत रिपीट केलं या ठिकाणी मी. बघा I इज इक्वल टू, जर मी व्हॅल्यू टाकली B इंटू I ची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 2 वरनं AC, तर देन हे इक्वेशन काय येणार, B इंटू A इंटू C then AB is equal to I into C is equal to C. Therefore B is equal to C. Then the equation या ठिकाणी यावरनं काय होईल की this is the uniqueness condition. Okay. नंतर या ठिकाणी आपल्याला सेकंड नोट दॅट आपण
इन्व्हर्स फाइंड करताना आपल्याला फर्स्ट या ठिकाणी इन्व्हर्स फाइंड करताना तुम्हाला नोट दॅट काही समथिंग नोट्स या ठिकाणी दिलेले आहे. तर फर्स्ट डिटर्मिनंट ऑफ ए, प्रत्येक वेळेस इन्व्हर्स फाइंड करताना आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करावी लागते. डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करताना डिटर्मिनंट ए इज इक्वल टू, जर 0 आला असेल तर इन्व्हर्स डू नॉट एक्झिस्ट, त्या ठिकाणी इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट, इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही. सेकंड म्हणजेच आपल्याला डिटर्मिनंट काय पाहिजे नेहमी, डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0, समथिंग काहीतरी व्हॅल्यू पाहिजे, एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल डिटर्मिनंटची व्हॅल्यू, तरच आपला इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. नंतर थर्ड कंडिशन या ठिकाणी जर इन्व्हर्स ए बी इन्व्हर्स इज इक्वल टू बी इन्व्हर्स इंटू ए इन्व्हर्स, याच्यावरचे काही एक्झाम्पल्स तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये सुद्धा अभ्यास केलेला आहे. शो दॅट मध्ये विचारले गेलेले एक्झाम्पल्स. नंतर सेम कंडिशन बी ए जर इन्व्हर्स असेल तर या ठिकाणी ए इन्व्हर्स इंटू बी इन्व्हर्स. अँड नेक्स्ट कंडिशन आहे नायदर ए नॉर बी इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स हेन्स देअर इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे या ठिकाणी ए आणि बी दोघं जर स्क्वेअर मॅट्रिक्स नसतील तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा इन्व्हर्स फाइंड करता येत नाही. बट दोघांचा जर प्रॉडक्ट केला आपण या ठिकाणी ए बी चा प्रॉडक्ट केला तर या ठिकाणी त्या प्रॉडक्टचा इन्व्हर्स आपल्याला फाइंड करता येतो. दॅट इज म्हणजे या ठिकाणी त्या दोघांचा डिटर्मिनंट ए बी प्रॉडक्टचा डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये येईल आणि therefore इन्व्हर्स हा एक्झिस्ट होतो. या ठिकाणी नंतर आपल्याला आता देयर आर 3 मेथड्स टू फाइंड द इन्व्हर्स. फर्स्ट मेथड आहे तुमची इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. त्यानंतर इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अँड ऍडजॉइंट मेथड. तर त्यामध्ये आपण फर्स्ट मेथड घेणार आहोत इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय आहे, याच्यामध्ये आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन आपण ज्यावेळेस सॉल्व्ह करतो त्यावेळेस कुठल्या स्टेप आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचे असतात. तर फर्स्ट वी राईट A into A inverse is equal to I. फर्स्ट आपल्याला या ठिकाणी या फॉर्म मध्ये लिहावं लागतं A into A inverse is equal to I. I is the identity matrix. त्यानंतर सपोज एखादी मॅट्रिक्स दिलेला असेल तुम्हाला A is equal to A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. हा मॅट्रिक्स या फॉर्म मध्ये, या मॅट्रिक्स मध्ये काय करायचं आपल्याला, यात फर्स्ट रो ट्रान्सफॉर्म कसा अप्लाय करायचा, कुठल्या स्टेप या ठिकाणी येतील. तर फर्स्ट दिलेल्या मॅट्रिक्सचा आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करायचा, इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट दाखवायचा. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी फर्स्ट प्रत्येक वेळेस फर्स्ट A11 त्याच्या 6 स्टेप दिलेले आपल्याला बघा. फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला A11 हा रिड्यूस करायचा आहे. कशाने रिड्यूस होईल तो, तर या ठिकाणी 1 म्हणजे प्रत्येक वेळेस फर्स्ट इलेमेंट फर्स्ट रोचा आणि फर्स्ट कॉलमचा जो फर्स्ट इलेमेंट आहे या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळेस 1 यायला हवा. नंतर सेकंड स्टेप तुमची A21 अँड A31 हे दोघं रिप्लेस करायचे 0 ने, रिप्लेस बाय 0. ही झाली तुमची सेकंड स्टेप. फर्स्ट इथं 1 आणायचा, नंतर त्यानंतर या दोघं ठिकाणी तुम्हाला 0 करायचं आहे. त्याच्यानंतर A22 थर्ड स्टेप काय तुमची या ठिकाणी A22 रिड्यूस करायचा बाय 1. इथं 1 केल्यानंतर A12 अँड A32 स्टेप बाय स्टेप केले तरच या ठिकाणी तुम्हाला इन्व्हर्स इझिली फाइंड करता आणि करेक्ट फाइंड करता येतो. A12 अँड A32 रिप्लेस बाय 0.
पुढची स्टेप आपली त्याच्यानंतर हे दोघं 0 झाल्यानंतर आपल्याला A33 या ठिकाणी A33 हा रिप्लेस करायचा आहे 0 ने. 0 नंतर पुढची स्टेप आहे A23 आणि A13 रिप्लेस बाय 0. ह्या 6 स्टेप तुम्हाला अप्लाय करायचे आहे ज्यावेळेस रो ट्रान्सफॉर्म करण्यासाठी फाइंड द इनवर्स फाइंड करण्यासाठी. आता त्यानंतर या स्टेप तुमच्या लक्षात आल्या असतील तर आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. बघा क्वेश्चन नोट्स मध्ये दिलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल आपलं फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. त्या ठिकाणी एक मॅट्रिक्स दिलेला तुम्हाला 1 2 2 -1. फर्स्ट या मॅट्रिक्सला आपण लेट ए ने डिनोट करणार आहोत. A इज इक्वल टू 1 2 2 -1. फर्स्ट स्टेप सांगितली मी तुम्हाला की अगोदर आपण काय करणार या मॅट्रिक्स आपण फर्स्ट डिटर्मिनंट फॉर्म करणार. लक्षात घ्या डिटर्मिनंट फाइंड करताना त्याला डिटर्मिनंटने डिनोट करायचं आहे मॅट्रिक्सला. तुम्ही एक्झाम्पल ज्यावेळेस सॉल्व्ह करतात त्यावेळेस त्या डिटर्मिनंटला मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये ठेवतात आणि त्याला सॉल्व्ह करतात तर ते चुकीचं असतं. तसं करायचं नाही. 1 2 2 -1 या फॉर्म मध्ये अगोदर डिटर्मिनंट सॉल्व्ह केला. 2 × -1 1 × -1 क्रॉस प्रोडक्ट -1 -2 × 2 4 then answer is -5. determinant ची व्हॅल्यू आली -5 is not equal to 0. therefore A inverse या ठिकाणी काय होतोय एक्झिस्ट होतोय. इनवर्स एक्झिस्ट झाल्यानंतर आपल्याला फर्स्ट आपली काय स्टेप आहे वी राईट A into A inverse is equal to I is identity matrix. आता आपल्याला दिलेला मॅट्रिक्स हा ऑर्डर 2x2 च्या फॉर्म मध्ये म्हणून युनिट मॅट्रिक्स सुद्धा आपल्याला काय करायचा आहे हा आयडेंटिटी 2x2 च्या फॉर्म मध्येच घ्यायचा आहे. फर्स्ट ए मॅट्रिक्स काय तुमचा 1 2 2 -1 and सेकंड या ठिकाणी देख A inverse is equal to I is 1 0 0 1 या फॉर्म मध्ये. देन आपल्याला आता अप्लाय करायचं आहे जे आपण आता अगोदर स्टेप बघितल्या त्या स्टेप इथं अप्लाय करायचा आहे. दिलेला A मॅट्रिक्स हा आपल्याला I मध्ये कन्वर्ट करायचा आहे आणि जो चेंजेस आपण A मॅट्रिक्स मध्ये करणार आहोत तो चेंजेस आपल्याला इकडे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये करायचा आहे आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सचा जे आन्सर येणार आहे तो असेल तुमचा इनवर्स फाइंड होईल. मग आता इथं फर्स्ट बघा पहिली स्टेप आपली क्लिअर आहे की आपल्याला फर्स्ट स्टेपला काय आहे की फर्स्ट एलिमेंट जो आहे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचा तिथं काय हवं आहे 1 हवा आहे. ऑलरेडी एक्झाम्पल मध्ये 1 दिलेला आहे. आपण आता सेकंड स्टेपचा विचार करणार आहोत. सेकंड स्टेपचा विचार करणार आहोत. इथं सेकंड स्टेपला काय आता इथं सेकंड म्हणजे सेकंड मध्ये जो एलिमेंट आहे सेकंड 2 तिथं आपल्याला काय करायचं 0 करायचंय. मग आपण आता रो ट्रान्सफॉर्म अप्लाय करणार आहोत. तर म्हणजे काय करणार आहे आपल्याला सेकंड रो मध्ये चेंज करायचं म्हणून आपण स्टार्टिंगला R2 घेतला R2 मायनस. आता इथं 0 येण्यासाठी काय करावं लागेल 2 मायनस इथं काय करावं लागेल R1 ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हा तो काय होईल 0 होईल. म्हणजे R2 - 2 R1. तर या ठिकाणी फर्स्ट रो तसा येणार आहे आपला. नंतर R2 2 - 2 2 इंटू काय करायचं 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे या ठिकाणी तुमचं 0 होईल. नंतर सेकंड व्हॅल्यू फाइंड करताना आता सेकंड व्हॅल्यू कशी काढायची -1 -2 इंटू 2
मीन्स हा काय होईल तुमचा -5 या ठिकाणी इंटू ए इनवर्स इज इक्वल टू, आता आपण जो चेंजेस सेकंड रो मध्ये केला इकडे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये सुद्धा आपल्याला इथं चेंजेस करायचा आहे. काय चेंजेस करायचं आहे मग, तर R2 चं व्हॅल्यू काय आहे 0 0 -2 इंटू 1, तर याचा आन्सर काय येणार आहे -2 येणार आहे आणि इथं 1 इंटू 0 -2 0 0 होईल पण फक्त इथं काय येणार आहे 1 येणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे याच्यानंतर आपले आता हा 2x2 मॅट्रिक्स असल्यामुळे आपण फक्त 1 0 नंतर इथं 0 सॉरी इथं 1 करायचं आहे. तर -5 याला 1 कसा करणार, तर याला स्केलर मल्टिप्लाय अप्लाय करायला लागेल. -1/5 ने काय करावं लागेल R2 ला मल्टिप्लाय करावं लागेल सेकंड रो ला. म्हणजेच इथं काय येणार आहे 1 2 0 -5 मल्टिप्लाय -1/5 -1 या ठिकाणी ए इनवर्स. आता जो चेंजेस आपण इकडे सेकंड रो मध्ये केला -1/5 ने R2 ला मल्टिप्लाय केला तसंच इकडे आपल्याला काय करायचंय -1/5 ने R2 ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे मायनस मायनस इथं काय होईल प्लस होईल 2/5 आणि इकडे 1/5 या ठिकाणी. नंतर पुढच्या स्टेपला काय बघा आता त्याला 1 0 0 आला सॉरी 1 0 1 या फॉर्म मध्ये. आता इथं हा 2 जो आहे आपल्याला त्या 2 ला काय करायचंय 0 करायचंय म्हणजेच आपल्याला आता काय करावं लागेल इथं R1 मध्ये चेंजेस करायचं आहे बघा 2 च्या ठिकाणी 0 करायचं आहे. 2 कुठे आहे फर्स्ट रो मध्ये आणि R1 - 2 R2 काय करावं लागेल R1 - 2 R2. पण इथं 0 करताना एक लक्षात ठेवायचं की इकडे कुठे चेंजेस व्हायला नको. म्हणजेच आपल्याला काय करायचंय बघा फर्स्ट 1 कारण इथं आपण R1 1 टाकला -2 इंटू 0 ही व्हॅल्यू 0 होईल म्हणून 1 तसं येईल. नंतर R1 ची व्हॅल्यू 2 आहे -2 इंटू 1 2 - 2 0 1 सॉरी इथं 0 आहे. वन 0 0 1 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू, आता जो चेंजेस आपण इथं केलेला आहे फर्स्ट रो मध्ये तोच आपल्याला इकडे करायचा आहे. म्हणजे सेकंड रो आपण तसा लिहिणार आहे 2/5 1/5. फर्स्ट रो मध्ये काय चेंजेस करायचं आहे R1 - 2 R2 1 - 2 इंटू 2/5. काय सॉल्व करायचं कसं सॉल्व करायचं इथं आता 2 ने मल्टिप्लाय करायचं 2 इंटू 2 4 1 - 4/5 काय आन्सर येतं बघा 5 मधून 4 गेले 1/5 या ठिकाणी काय येणार आहे 1/5. सेम असाच चेंजेस आपल्याला सेकंड एलिमेंट साठी करायचा आहे. R1 ची व्हॅल्यू काय आहे इथं 0 -2 इंटू 1/5 म्हणजेच -2 काय आन्सर आहे तुमचं -2/5. नंतर हा झाला तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स I इज इक्वल टू I इंटू ए इनवर्स इज इक्वल टू या फॉर्म मध्ये काय आन्सर येईल तुमचं आता 1/5 -2/5 2/5 1/5. देन I इंटू ए इनवर्स इज इक्वल टू ए इनवर्स. आता तुमचा इनवर्स याच्यातून तुम्ही 1/5 कॉमन काढू शकतात. 1/5 बाहेर काढल्यानंतर इथे आन्सर आहे 1 - 2 2 1 या फॉर्म मध्ये. दिस इज द फायनल आन्सर. हा होईल तुमचा ए इनवर्स फाइंड होतो. हे झालं 2/2 साठी. अजून आपण एक एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल 3/3 साठी घेणार आहोत.
त्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल घेणार आहोत. सेकंड एक्झाम्पल ते आहेत ते आपण 3/3 साठी घेणार आहोत. बघा एक एक्झाम्पल दिले आपल्याला 0 1 2 1 2 3 and 3 1 1 हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. याला अगोदर फर्स्ट आपण लेट A इज इक्वल टू A मॅट्रिक्स कन्सिडर करणार. 0 1 2 1 2 3 3 1 1. फर्स्ट या मॅट्रिक्सचा आपण काय करणार, डिटर्मिनंट फाइंड करणार. डिटर्मिनंट प्रत्येकाला फाइंड करता येतो कारण 11वी मध्ये आपल्याला डिटर्मिनंट काढलेला आहे. आपण बरेच एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहे. झिरो इंटू डिटर्मिनंट फाइंड करताना परत एकदा सांगते की 0 इंटू ज्या फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट करायचा, राहिलेले 4 एलिमेंटचा क्रॉस प्रोडक्ट करायचा. 2 इंटू 1 2 मायनस 3 मायनस 1 इंटू सेकंड रो मध्ये फर्स्ट रोचा आणि सेकंड रोचा कॉलम 1 इंटू 1 1 मायनस 3 इंटू 3 9 प्लस 2 इंटू 2 इंटू फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम दिली जाईल 1 मायनस 6. या ठिकाणी फर्स्ट व्हॅल्यू 0 असल्यामुळे हा टोटली ब्रॅकेट 0 होईल तुमचा. 0 मायनस आता 1 मायनस 9 8 होईल मायनस मायनस प्लस 8 6 मधून 1 गेला मायनस 5 मायनस प्लस 2 मल्टिप्लिकेशन minus 10 येईल. then minus 2 answer येईल is not equal to 0. therefore inverse exist. हे inverse काय होतं या ठिकाणी exist होतो because is not equal to 0. समथिंग व्हॅल्यू आलेली आहे आपल्याला या ठिकाणी. बघा डिटर्मिनंट काढलेला आहे आपण. नंतर आपल्याला फाइंड द इनवर्स फाइंड करायचा आहे. इनवर्स फाइंड करताना आपल्याला फर्स्ट वी राईट आपण काय लिहितो A into A inverse is equal to आयडेंटिटी मॅट्रिक्स. फर्स्ट दिलेला मॅट्रिक्स आपण लिहिणार आहोत 0 1 2 1 2 3 3 1 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू. आता या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स हा तुम्हाला कसा द्यावा लागेल 3/3 च्या फॉर्म मध्ये 1 0 0 0 1 0 0 0 1 या फॉर्म मध्ये घ्यावा लागेल. देन आता या फर्स्ट स्टेप काय आपली इनवर्स फाइंड करताना या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट स्टेप आहे तुमची की फर्स्ट एलिमेंट फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचा फर्स्ट एलिमेंट हा इथं काय यायला हवा 1 यायला हवा. म्हणून आपल्याला काय करावं लागेल आता कुठल्या रो मध्ये 1 आहे का तर सेकंड रो मध्ये 1 आहे स्टार्टिंगला. तर आपण काय करणार इंटरचेंज करणार. म्हणजेच आपण इथं काय म्हणणार R12 फर्स्ट रो ट्रान्सफॉर्म काय अप्लाय करणार आहे R12. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट रोच्या ठिकाणी सेकंड रो आणि सेकंड रोच्या ठिकाणी फर्स्ट रो हा ट्रान्सफॉर्म होता. जो चेंजेस आपण इकडच्या मॅट्रिक्स मध्ये करतोय तोच चेंजेस आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये करायचा आहे. बघा 1 2 3 0 1 2 थर्ड रो तसा राहील या ठिकाणी 3 1 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू. आता इकडे जो चेंजेस केला तोच आपण इकडे करणार आहोत. इथं काय येणार आहे सेकंड रो फर्स्ट येणार आहे 0 1 0 नंतर 1 0 0 0 0 1 या फॉर्म मध्ये. पुढच्या स्टेपला काय करायचंय आता ऑलरेडी सेकंड स्टेपला आपली की फर्स्ट कॉलमचा सेकंड आणि थर्ड एलिमेंट 0 करायचा आहे. तर मग आता सेकंड ऑलरेडी 0 आहे नंतर आपल्याला थर्ड एलिमेंट हा 0 करायचा आहे. म्हणजे 3 च्या ठिकाणी 0 करायचा आहे. 3 कुठे आहे कुठल्या रो मध्ये आहे तर या ठिकाणी हा R3 मध्ये R3 मायनस इथं काय करावं लागेल 3 0 करायचं आहे. म्हणून फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल 3 इंटू R1 या फॉर्म मध्ये. तेव्हा हा एलिमेंट काय होईल तुमचा 0 होईल. म्हणजेच आता आपल्याला चेंजेस फक्त थर्ड रो मध्ये जो आपण स्टार्टिंगला लिहितो थर्ड रो त्याच्यामध्येच आपल्याला चेंज करायचा आहे. बाकी दोघंचे दोघं रो तसे सेम येतील. या ठिकाणी R3 minus 3 R1 मीन्स फर्स्ट 3 मायनस काय होईल 3 0 होईल. नंतर सेकंड इक्वेशन साठी बघा R3 ची व्हॅल्यू तर 1 आहे 1 मायनस 3 इंटू R1 ची व्हॅल्यू 2 आहे या ठिकाणी 3 इंटू
2 म्हणजे 1 मायनस 3 इंटू 2 हा -6 1, तर या ठिकाणी मायनस काय येणार आहे 5 येणार आहे. नंतर 1 मायनस 3 इंटू R1 ची व्हॅल्यू काय 3 इंटू 3 9 होईल. 1 मायनस 9 मायनस 8 म्हणजे इथं काय व्हॅल्यू येणार तुमची -8 इंटू A इनवर्स इज इक्वल टू जो चेंजेस आपण आता थर्ड रो मध्ये गेला तोच या साईडला करणार आहोत. 0 1 0 1 0 0 0 आणि 0 R1 चा एलिमेंट पण 0 आहे, R3 चा पण एलिमेंट 0 आहे, म्हणून काय येणार इथं हा 0 होईल. बट आता R3 काय तुमचा 0 आहे मायनस 3 इंटू R1 ची व्हॅल्यू काय आहे, R1 च्या एलिमेंटची 1 आहे, म्हणजे तो 0 मायनस 3 इंटू 1, तर या ठिकाणी -3 येणार आहे आणि हा 1 तसं येणार आहे. R1 ची व्हॅल्यू 0 असल्यामुळे या ठिकाणी. नंतर पुढच्या स्टेपला आपल्याला काय करायचंय बघा. फर्स्ट स्टेप झाली आपली 1 इथं, नंतर सेकंड आणि थर्ड एलिमेंट 0 0, नंतर पुढची स्टेप आपली की A22 चा एलिमेंट जो असतो या ठिकाणी तो 1 यायला हवा, तो ऑलरेडी तो 1 आलेला आहे. नंतर आपल्याला विचार करायचा आहे हा 2 आणि हा -5 0 कसा करायचा. आता 2 0 करायचा आपल्याला, म्हणजे काय करावं लागेल या स्टेपला आपल्याला फर्स्ट R1 मध्ये चेंजेस करायचा आहे. R1 मायनस काय करायला लागेल 2 इंटू R2 चेंजेस R1 मध्ये करायचे आहे, म्हणून फर्स्ट 1 मायनस 2 इंटू 0 1 2 मायनस 2 हा 0 होईल and 3 मायनस 2 इंटू 2 4 3 मायनस 4 -1 येईल इथं. नंतर सेकंड रो सेम तसं येणार आहे 0 1 2 and 0 -5 -8 into A inverse is equal to -2 1 0 1 0 0 0 -3 1 या फॉर्म मध्ये. आपल्याला काय करायचं नेक्स्ट स्टेपला आता -5 0 करायचं आहे. -5 0 करण्यासाठी काय करावं लागेल पुढच्या स्टेपला आता R3 ची व्हॅल्यू आता कुठे चेंजेस करायचा R3 इथं मायनस असल्यामुळे एवढं R3 प्लस काय करायचं आपल्याला 5 इंटू R2 म्हणजे R3 ची व्हॅल्यू -5 आहे. एक लक्षात घ्या 0 केव्हा होईल ज्या वेळेस आता इथे तुम्ही म्हणाले तर प्लस का घेतलं तर R3 ची व्हॅल्यू -5 आहे. -5 प्लस 5 इंटू 1 तर -5 प्लस 5 काय होईल या ठिकाणी 0 आणायचं आपल्याला त्या ठिकाणी. म्हणून आपण हे इक्वेशन या फॉर्म मध्ये इक्वेशन घ्यायचं आहे. काय येईल आता 1 0 -1 चेंजेस फक्त थर्ड रो मध्ये करायचा आहे 0 1 2 हा तसंच येईल. सेकंड रो आता R3 मध्ये इथं चेंज करतोय आपण R2 ची पण व्हॅल्यू 0 आहे 0 प्लस 5 इंटू 0 0 होईल म्हणून इथं 0 होईल. आता इथं -5 प्लस आपण इकडे केलेलं आहे बघा +5 हा 0 होईल. नंतर थर्ड स्टेपला बघा काय इक्वेशन थर्ड एलिमेंट काय तुमचा इथं -8 प्लस 5 इंटू 2 R2 ची व्हॅल्यू R2 च्या एलिमेंटची व्हॅल्यू 5 इंटू 2 10 होईल 10 -8 -2 होईल सॉरी +2 होईल या ठिकाणी. इंटू A इनवर्स इज इक्वल टू परत इकडे सुद्धा आपल्याला तसं चेंज करायचं आहे. फर्स्ट -2 1 0 1 0 0 आता इथं बघा R3 ची व्हॅल्यू काय तुमची R3 0 आहे प्लस 5 इंटू R2 म्हणजे तिथं काय येणार तुमचा
5 नंतर -3 1. पुढच्या स्टेपला आता काय करायचं आपल्याला, जिथं 2 आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, इथं 1 आणायचं आहे. मग 1 कसा आणायचा, तर आपल्याला R3 ला स्केलर मल्टिपल अप्लाय करावं लागेल. 1/2 R3 1 0 -1 0 1 2 0 0 1. 1/2 ने काय केलं आपण, मल्टिप्लाय केलं. A इनवर्स इज इक्वल टू -2 1 0 1 0 0 5/2 येईल आता, -3/2 आणि 1/2 या फॉर्म मध्ये R3 ला 1/2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर. नंतर पुढच्या स्टेपला आता इथं बघा आपल्याला काय करायचं आहे, इथं 1 आल्यानंतर पुढची स्टेप आपली की A13 चा एलिमेंट आणि A23 चा एलिमेंट 0 करायचा आहे. म्हणजे -1 च्या ठिकाणी 0 आणि 2 च्या ठिकाणी 0 करायचं आपल्याला. मग 0 करण्यासाठी काय करावं लागेल, R1 प्लस, आता इथं मायनस आणि इथं प्लस आहे म्हणून आपण काय करणार, ऍडिशन करणार, कारण -1 + 1 काय होईल 0, म्हणून डायरेक्टली R1 प्लस R3 अँड दोघं आता एकाच त्याच्यामध्ये मी सॉल्व करणार आहे बघा. आणि सेकंड रो मध्ये सुद्धा आपल्याला 0 करायचं आहे म्हणून आपण काय करणार आहे, R2 -2R3. आता इथे तुम्ही म्हणाल की 2R3 का घेतला, R1 का नाही घेतला, तर या ठिकाणी R1 का नाही घ्यायचे आपल्याला, कारण बाकीच्या व्हॅल्यू मध्ये चेंजेस नाही करायचे आपल्याला. जर R1 घेतला आपण तर इकडचा 0 पण परत चेंज होईल, म्हणून असं लक्षात घ्यायचंय की चेंजेस करताना इतर व्हॅल्यू, रिमेनिंग व्हॅल्यू ज्या अगोदर आपण चेंजेस केलेले आहे, जिथं 0 आलाय जिथं 1 आलाय त्या व्हॅल्यू चेंज नाही व्हायला पाहिजे, म्हणून आपण काय घेतोय R2 - 2R3. दोघं कंडिशन आपण ऍट अ टाइम एकाच वेळेस सॉल्व करतोय इथं. पुढच्या स्टेपला बघा काय येणार आहे आपलं मॅट्रिक्स. आता या ठिकाणी 1 0 0 नंतर 0 1 0 0 0 1 या फॉर्म मध्ये आला. आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केला आपण ए मॅट्रिक्सला इज इक्वल टू. पण आता इकडे सॉल्व करताना सेम जसं इकडे फर्स्ट R1 मध्ये चेंज केला, कुठं R1 + R3 केला, तसंच इकडे आपल्याला ऍडिशन करायची आहे. आणि लक्षात ठेवा R2 मध्ये सेकंड रो मध्ये पण चेंजेस करायचा आहे. थर्ड रो तसं जसं येईल अगोदर आपण तो लिहून घेऊ, 5/2 -3/2 आणि 1/2. आता आपल्याला फर्स्ट रो मध्ये चेंजेस करायचा आहे. फर्स्ट रो काय तुमचा R1 + R3 म्हणजे -2 + 5/2 5/2. तर याला कसं सॉल्व करायचा, -2 × 2 -4 + 5/2 काय होईल तो 1/2. नंतर सेकंड व्हॅल्यू टाकली या ठिकाणी 1 - 3/2 तर 2 - 3 -1/2. पुढची व्हॅल्यू 0 + 1/2 येईल. नंतर सेकंड रो मध्ये, आता सेकंड रो जसं आपण फर्स्ट रो मध्ये चेंजेस केला तसं आपल्याला सेकंड रो मध्ये करायचं आहे बघा. R2 प्रत्येक एलिमेंट साठी घ्यायचं. R2 चा फर्स्ट एलिमेंट काय 1 -2 × R3 चा एलिमेंट काय फर्स्ट 5/2. तर या ठिकाणी 2 × 5 10 10/2 2 - 10/2 तो -8/2. सेकंड व्हॅल्यू आता इथे 0 आहे, R2 ची व्हॅल्यू 0 आहे, -2 × काय 0 -2 × -3/2. तर या ठिकाणी मायनस मायनस प्लस होईल 6/2. अँड थर्ड व्हॅल्यू तुमची त्या ठिकाणी -2 × 1/2 0 -2 × 1/2. तर मायनस मायनस तो सॉरी मायनस नाही 2 गेट कॅन्सल, फक्त -1 आन्सर येईल या ठिकाणी.
म्हणजेच या ठिकाणी हा तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स आला इज इक्वल टू 1/2 - 1/2 1/2 -8/2 6/2 -1 5/2 -3/2 दिस इज द इनवर्स. या ठिकाणी हा तुमचा इनवर्स फाइंड होतो. देअरफॉर A इनवर्स इज इक्वल टू. आता याच्यामधनं तुम्ही कॉमन काढू शकता. आपण जर 1/2 कॉमन काढला तर हे आन्सर कसं येणार या ठिकाणी 1 -1 1 नंतर -8 6 -2 5 -3 1 दिस इज द फायनल आन्सर. या ठिकाणी तुमचा हा इनवर्स फाइंड. हा स्टेप बाय स्टेप गेला तरच तुम्हाला या ठिकाणी तुमचा इनवर्स करेक्ट येतो. एक लक्षात घ्यायचं आहे, जसे आपण स्टेप तुम्हाला सांगितलं की या स्टेप कशा सॉल्व्ह करायच्या त्या मेथडने तुम्हाला जायचं आहे, तेव्हा तुम्हाला इथं फुल 4 मार्क्स मिळतात. आणि जनरली बऱ्याच वेळा बोर्डाला एक्झाम मध्ये तुम्हाला हे विचारलं जातं, 4 मार्कांसाठी या टाइपचे एक्झाम्पल्स विचारलं जातं. फाइंड द इनवर्स. त्यावेळेस 3/3 ऑर्डर असेल तोच मॅट्रिक्स असेल त्या ठिकाणी, किंवा 2/2 चा पण येऊ शकतो 3 मार्कांसाठी. तर स्टेप बाय स्टेप जायचंय तर आपला आन्सर करेक्ट येईल. आणि हे रफली सॉल्व्ह करायचंय. हे जे आपण सॉल्व्ह केलेले या ठिकाणी हे रफ सॉल्व्ह करायचंय. इथं मी माझं लेक्चर स्टॉप करते.